नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राममध्ये आज आपली न्यूज आहे मेट्रो स्थानकांवरील प्रसाधनगृहे नीटनेटकी। सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मध्ये आपल्याला प्रशासन किंवा गव्हर्नन्स हा मुद्दा आहे आणि त्याच्यात ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स वरती बऱ्याचदा प्रश्न येत असतात। याच्यामध्ये गव्हर्नमेंटद्वारे वेगवेगळी मोबाईल ॲप्लिकेशन्स चालू केलेली दिसतात, ज्याच्यामध्ये कुठेतरी सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स म्हणूयात आपण किंवा ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे आणखी स्ट्रॉंग व्हावं याचा प्रयत्न केला जातो आणि मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल गोष्टींचा वापर केला जातो। टॉयलेट सेवा नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड रिजनमध्ये सध्या प्रसिद्ध होताना दिसतंय, ज्याच्यामध्ये नागरिक टॉयलेट फॅसिलिटीज आहेत तर त्याच्याबद्दलच्या आपल्या तक्रारी ज्या आहेत तर त्या या ॲपच्या माध्यमातून दाखल करू शकतात आणि विशेष म्हणजे अशा दाखल केलेल्या तक्रारींच्या जवळपास 90% तक्रारींचा निपटारा जो आहे तर तो योग्य पद्धतीने झालेला आहे। त्याचबरोबर बऱ्याच अननोन ठिकाणी या महानगरपालिका रिजनमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमकी तिथं प्रसाधनगृह कुठं आहेत याविषयीचे प्रश्न महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, विद्यार्थी असतील यांना निर्माण होताना दिसतात। तर याबद्दलची माहिती देखील या ॲपवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे टॉयलेट सेवा ॲप हे ई प्रशासनाचं तर उदाहरण आहेच, पण मला असं वाटतं इथं कुठंतरी संवेदनशीलता आणि बेसिक हायजीन अँड सॅनिटेशन फॅसिलिटीज या सगळ्यांना उपलब्ध असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या ॲक्सेसिबल असल्या पाहिजेत याबद्दलची सरकारची कटिबद्धता देखील यामध्ये दिसते। धन्यवाद।